हाय मित्रांनो, नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. तर मित्रांनो बघा, मी आलेलो आहे आता माझ्या शेतामध्ये. तर काल संध्याकाळपासून पाऊस झालेला आहे. तुम्ही बघू शकता की शेत हे किती ओलं झालेलं आहे, किती प्रमाणात पाणी झालं असं. बरं, पाऊस झालेला आहे आणि अजून पण वातावरण आहे आणि एकदम थंडगार हवा अशी सुटलेली आहे. मित्रांनो तुमच्याकडे पाऊसमुळे बघा आमचा बांध बघा कसा वाहून गेलेला आहे पाण्याने. बघा किती बांध फुटलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघा पाय किती जात आहे, डायरेक्ट खाली चिखल झालेला आहे. म्हणजे बऱ्याचपैकी प्रमाणात चांगला पाऊस झालेला आहे. हा पाऊस पेरण्यासाठी योग्य आहे. मित्रांनो शेतामध्ये आलं म्हणजे काही ना काही काम असतं. तर चला सकाळी आता मला काम लागलेलं आहे. वाऱ्याने निंबाच्या फाट्या तुटून आलेले आहे. त्या फांद्या आता मी वाहून टाकण्याचं काम करत आहे. बघा तुम्ही बघू शकता बघा सकाळी काही ना काही शेतामध्ये काम असतं. बऱ्यापैकी पाऊस चांगला झालेला आहे, त्याच्यामुळे एकदम मस्त असं वातावरण आहे आणि खूप म्हणजे भारी वाटतं आणि सकाळी आनंद वाटतं एकदम. सकाळी शेतामध्ये येऊन काम करण्याची मजाच वेगळी असते. आता तुम्ही बघू शकता काय काम करत आम्ही. हे पाईप वगैरे पडलेले आहे एका साईडला हे बघा. तर हे पाईप उचलून आता मी एका साईडला ठेवतो. बघा मित्रांनो आता मी हे गवत उगलेलं आहे ना ते बांधावरचं आहे. हे गवत मी उपटण्याचं काम करते. त्यामध्ये पेरणी वगैरे करताना ट्रॅक्टरला अडचण नको आहे. हे बघा किती उपटलं मी एवढ्यामध्ये, कारण पावसाने ना ते नरम झाले नाही म्हणून ते पटपट उपटलं जात आहे. बघू शकता कशा प्रकारे मी काम करत आहे. हे बघा इकडे हे लाकडं मी तोडून टाकलेले होते आणि ते काही म्हणजे एवढे पेटलेले नाही, कारण ते एवढं वाळलं ना त्याच्यामुळे ते पेटले नाही. तसं बघू शकता. आणि हे बघा काही कांग्रेस वगैरे येतं ते पण मी उपटून टाकलं लावलं आहे मित्रांनो, त्याच्यामुळे ते उपटलं जाते. हे बघा अशा प्रकारे सकाळी मला काम लागलेलं तुम्ही काम करायचा प्रयत्न करतात. जेवढं होईल तेवढं पटापट करून घ्या. पाऊस बऱ्याचपैकी चांगला झालेला आहे, तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो हे बघा किती सारं मी गवत उपटवलेलं आहे आणि कांग्रेस खूप जास्त होतं, तुम्ही बघू शकता. बघा मी एवढं सारं गवत उपटवलेलं आहे. हे कांग्रेस पण आहे बघा, कांग्रेस झालेला होता. बल्लवाला ते लवकर उपटून गेला आणि तुम्ही बघू शकता आता थोडं थोडं ऊन पण पडायला सुरुवात झाली. ऊन जर पडलं तर मग लवकरच शेती कोरडं होणार आणि आपल्याला जेणेकरून पेरण्यासाठी सुरुवात करता येणार. मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डेली तुम्हाला नवीन अपडेट येत राहणार मित्रांनो. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. चला तर बाय बाय, भेटूया पुढच्या पुन्हा नवीन व्लॉगमध्ये.